नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जॉमेट्री सुरू करणार आहोत. त्याच्यामध्ये आपण बेसिक कन्सेप्ट्स बघणार आहोत. ठीक आहे. जॉमेट्री खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे. ठीक आहे. जॉमेट्रीचा पर्सेंटेज जर तुम्ही स्कॉलरशिप मध्ये बघितला तर तो 22% आहे. म्हणजे असं पकडा तुम्ही, जर 50 क्वेश्चन्स तुम्हाला येतील तर त्यापैकी 11 क्वेश्चन्स हे या लेसन्सचे असणार आहे. जर आपला टार्गेट 20 क्वेश्चन्सचा असेल आणि 10 क्वेश्चन्स आपल्याला मराठीचे करायचे असतील, म्हणजे आपली पासिंग, तर आपल्याला जॉमेट्री हा टॉपिक येणे गरजेचं आहे आणि त्याचे 5 ते 6 प्रश्न आपले बरोबर असणे सुद्धा गरजेचे आहे. ठीक आहे. तर सर्वात पहिले आपण याचा बेसिक कन्सेप्ट बघूया. तर पहिला कन्सेप्ट आहे पॉइंट. पॉइंट म्हणजे एक डॉट. याला समजा जर मी नाव दिलं तर याला आपण काय म्हणू? पॉइंट पी. ओके. एक डॉट ज्याला आपण पॉइंट असं म्हणणार आहोत. सेकंड आहे सेगमेंट. ठीक आहे. ठीक आहे. ही लाईन जात आहे, याला दोन्ही साईडला पॉइंट आहे, तर याला आपण काय म्हणूया? सेगमेंट. सेगमेंटचं नाव आहे पी क्यू. तर याला लिहायचं कसं? एस सी जी सेगमेंट पी क्यू. स्कॉलरशिप मध्ये तुम्हाला फक्त कन्सेप्टचं काम आहे. ठीक आहे. त्या व्यतिरिक्त क्वेश्चन्स हे तुम्हाला कन्सेप्टवर एखादा विचारला जाईल, जसं सेगमेंटची डेफिनेशन, पॉइंटची डेफिनेशन, हा एखादा प्रश्न असेल. बाकी पूर्ण प्रश्न तुम्हाला कशावर आधारित असतील? त्याच्या सोल्युशनवर. म्हणजे तुम्हाला जॉमेट्री मध्ये सगळ्या कन्सेप्टचा यूज करायचा आहे, त्यामुळे कन्सेप्ट फक्त माहिती असणं गरजेचं आहे. थर्ड आहे लाईन. थर्ड आहे लाईन. ठीक आहे. लाईन ही नेव्हर एंडिंग असते, म्हणजे ही कधी एंड होत नाही, म्हणून आपण त्याच्या दोन्ही साईडला ॲरो देतो. ठीक आहे. इनफायनाईट असते. तर लाईन पी क्यू, किंवा आपण एक लाईन देऊन त्याला स्मॉल मध्ये लाईन एल, एम एन या प्रकारे म्हणू शकतो. ठीक आहे. त्यानंतर फोर्थ नंबरचा पॉइंट आहे रे. तर रे बघा, त्याचा स्टार्टिंग पॉइंट असतो पण याचा एंडिंग पॉइंट माहिती नाही. पी क्यू, तर याला आपण म्हणूया रे पी क्यू. आता यामध्ये आणखी एक कन्सेप्ट येतो, अपोजिट रे. अपोजिट रे. अपोजिट रे काय असते? एक लाईन असते, इथं मधात एक पॉइंट असतो. समजा इथं पॉइंट आहे आर आणि इथं पॉइंट आहे पी आणि इथं पॉइंट आहे क्यू. या लाईनचं नाव आहे पी क्यू. बरोबर आहे. पण या पॉइंट पासून जर तुम्ही या साईडला गेले अपोजिट, तर हे दोन रे बनतील. रे आर पी आणि रे आर क्यू. हे एकमेकांच्या अपोजिट जात आहे ना, म्हणून याला आपण म्हणूया अपोजिट रे. आर पासून क्यू राईट हँड साईडला जात आहे आणि आर पासून पी लेफ्ट हँड साईडला जात आहे. तर या प्रकारे आपल्याला अपोजिट रे म्हणता येईल. म्हणजे ही जी एक्स ची डायग्राम आहे, ह्या डायग्राम मध्ये या पॉइंट पासून अपोजिट रे कोणता असेल? समजा इथं क्यू आणि पी, इथं ए आणि बी, आणि इथं असेल ओ. ओ ए ओ बी अपोजिट असेल, ओ पी ओ क्यू अपोजिट असेल. ठीक आहे. अपोजिट म्हणजे एक अपोजिट डायरेक्शन ना सेम लाईन मध्ये जात आहे, त्यावेळेस सेम लाईन. पुढचा पॉइंट आहे आपला नेल. नेल म्हणजे एक आपण कोणतीही डायग्राम काढू शकतो. हा एक मेन झाला, हा झाला प्लेन पी. आता सपोज एकाच प्लेन मध्ये अनेक पॉइंट असतील, पॉइंट पी, पॉइंट क्यू, पॉइंट आर. तर पॉइंट पी, पॉइंट क्यू, पॉइंट आर हे को प्लेनर झाले.
कोप्लेनर. ठीक आहे. पॉईंट पी, पॉईंट क्यू, पॉईंट आर हे काय झाले कोप्लेनर. ठीक आहे. इथपर्यंत लक्षात ठेवा. याचा जसं जसं पुढे प्रश्न येतील तसं तसं आपण यूज करूया. आपल्याला फक्त कन्सेप्ट लक्षात ठेवायचा आहे. नंतरचा पॉईंट आहे आपला कोलिनियर पॉईंट. कोलिनियर पॉईंट म्हणजे एकाच लाईनमध्ये थ्री और मोर पॉईंट असेल, 3 किंवा 3 पेक्षा जास्त पॉईंट असेल तर त्याला आपण कोलिनियर पॉईंट म्हणतो. त्याला आपण कोणतं पॉईंट म्हणतो? कोलिनियर पॉईंट असं म्हणतो. त्यानंतर आहे नॉन कोलिनियर पॉईंट. म्हणजे जर पॉईंट हे एका रेषेत फक्त 2च पॉईंट असेल. ठीक आहे. एक लाईन मध्ये फक्त 2च पॉईंट असेल आणि ते एका सिंगल लाईन मध्ये नसणार आहे तर त्याला आपण नॉन कोलिनियर पॉईंट असं म्हणतो. ठीक आहे. जर वन पॉईंट असेल तर त्यामधून इन्फायनाईट लाईन जातात. इन्फायनाईट लाईन जातात. यावरून आपण पुढचा कन्सेप्ट बघणार आहोत, कॉनकरंट लाईन. एका पॉइंट मधून थ्री और मोर लाईन जात असेल तर त्यांना कॉनकरंट लाईन म्हणतात. आणि हा ओ जो झाला, ओ इज पॉइंट ऑफ कॉन्करन्स. ओ काय झाला? पॉइंट ऑफ कॉन्करन्स. ठीक आहे. ओ झाला पॉइंट ऑफ कॉन्करन्स. ठीक आहे. कोलिनियर पॉइंट याच्यामध्ये आन्सर काय असणार पाहिजे? पॉइंट मध्ये. आणि कॉनकरंट लाईन आहे तर याच्यामध्ये लाईन, समजा ही लाईन यल आहे, ही यम आहे आणि ही एन आहे. तर लाईन यम, एन आणि यल ही काय झाले? कॉनकरंट लाईन. समजलं? तर ज्याच्यामध्ये लाईन मध्ये आन्सर येईल कॉनकरंट मध्ये आणि पॉइंट मध्ये आन्सर येईल. ठीक आहे. एका पॉइंट पासून इन्फायनाईट लाईन म्हणतात. म्हणजे या ओ पॉइंट मधून आपण कितीही लाईन काढू शकतो. ठीक आहे. 2 पॉइंट्स असेल, जर आपल्याकडे 2 पॉइंट्स असतील तर यामधून 1 लाईन जाते. ठीक आहे. म्हणजे हे जर 2 पॉइंट्स आहेत आपल्याकडे त्याच्यामधून किती असेल? हे नॉन कोलिनियर आहे. म्हणजे कोलिनियर मध्ये आता 2 पॉइंट असेल तर हे एक लाईन जाईल याच्यातून. ठीक आहे. याच्यामधून एक लाईन जाते. जर 3 पॉइंट असेल तर ते नॉन कोलिनियर आहे तर त्याच्यामधून किती लाईन जातील? 1, 2 आणि 3 लाईन जातील. ठीक आहे. आपण सेगमेंट सुद्धा म्हणू शकतो याला. जर 4 पॉइंट असेल, ठीक आहे, आपण कुठं पण ठेवू हे 4 पॉइंट. 1, 2, 3, 4, 5 आणि 6. 6 लाईन जातील. म्हणजे 1, 3, 6. जर 5 पॉइंट असेल, जर 5 पॉइंट नॉन कोलिनियर असायला पाहिजे. ठीक आहे. जर 5 पॉइंट नॉन कोलिनियर असेल तर त्यामधून आपल्याला 1, 2, 3, 4, 5. ठीक आहे. 6, 7, 8 या लाईन मधून हा एक पॉइंट आणि ह्यामधून एक पॉइंट म्हणजे 10. याच्यामधून किती लाईन जातील? आपले 10 लाईन जाणार आहे. तर हा पॅटर्न तुम्हाला लक्षात येत आहे का? 1, 3, 6, 10. 1, 3, 6, 10.
हा कोणत्या नंबरचा आहे? ट्रायंगुलर नंबर. ठीक आहे. यावरून समजा जर तुम्हाला जर 7 पॉईंट्स आहे, 7 पॉईंट्स म्हणून किती लाईन जाणार आहे, 7 पॉईंट्स म्हणून किती लाईन जाणार आहे, तर 6 नंबरचा ट्रायंगुलर नंबर तुम्हाला फाइंड करावा लागेल. म्हणजे 1 + 2 + 3 + 4 + 5 + 6 याची जी ॲडिशन आहे, हाच तुमचा काय असेल? आन्सर असेल. म्हणजे 1 पॉईंट कमी. फर्स्ट ट्रायंगुलर, सेकंड, थर्ड, फोर्थ. ओके. म्हणजे 5 पॉईंट असेल तर फोर्थ नंबरचा ट्रायंगुलर नंबर आहे. 4 पॉईंट असेल तर थर्ड नंबरचा ट्रायंगुलर नंबर आहे. म्हणजे 1 कमी. जर तुम्हाला 11 पॉईंट्स हे नॉन कोलिनियर दिले तर तुम्हाला 10th नंबरचा ट्रायंगुलर नंबर फाइंड करायचा आहे. म्हणजे 1 + 2 + 3 + 4 + 5 + 6 + 7 + 8 + 9 + 10 म्हणजे 55. किती टाईम झाले याच्यातून? 55. तर अशा प्रकारे तुम्हाला नॉन कोलिनियर पॉईंट्सवर प्रश्न विचारले जाऊ शकतात. किती पॉईंट्स असेल त्यावर आधारित. त्यानंतरचा कन्सेप्ट आहे आपला पॅरलल लाईन. दोन लाईन जे एकमेकांना कधीही इंटरसेक्ट करत नाही त्याला आपण पॅरलल लाईन असं म्हणतो. ठीक आहे. पॅरलल लाईन एकमेकांना कधीही इंटरसेक्ट करत इंटरसेक्टिंग लाईन. आपल्याला फक्त कन्सेप्ट लक्षात ठेवायचा आहे. दोन लाईन एकमेकांना एका पॉइंटमध्ये टच करत आहे त्याला आपण इंटरसेक्टिंग लाईन असं म्हणतो. ठीक आहे. जर ही लाईन अशी आहे आणि ही लाईन थोडीशी आडवी आहे, ते एकमेकांना टच तर करत नाही, पण जेव्हा मी या लाईनला वाढवेल तर हे एकमेकांना टच करेल, म्हणून हे पण इंटरसेक्टिंग लाईन होईल. ठीक आहे. पॅरलल लाईन एका सेम दिशेनं, एका सेम डायरेक्शननं गेलेली असली पाहिजे. त्याच्यानंतर सर्वात शेवटचा टॉपिक आपला आजचा परपेंडिक्युलर लाईन. यामध्ये बघा लाईन एकमेकांना इंटरसेक्ट करत आहे, पण कशामध्ये? 90 डिग्रीमध्ये. जर लाईन एकमेकांना 90 डिग्रीमध्ये इंटरसेक्ट करत आहे तर त्याला आपण परपेंडिक्युलर लाईन असं म्हणत असतो.